कोकल्यांचे पंख या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। बघा, आपण आजकाल पाहतो शहरामध्ये कुठेही रिकामी जागा ठेवत नाही, जागोजागी सिमेंटीकरण असं केलेलं असतं। कुठेही रिकामी जागा नाही, त्यामुळे गवत असं उगवत नाही। तर मी आत्ता थोड्यापूर्वी निरीक्षण केलं। बघा, पक्षी आपलं घरटं बनविण्यासाठी या झाडाची पानं तोडून नेतात आणि आपलं घरटं बनवतात। तर मला असं वाटलं, हे गवत रोज कोण तोडतंय बाबा, कोण तोडतंय? तर मी आज निरीक्षण केलं। हे पहा, इथे एक हा पक्षी दिसतोय, तुम्हाला दिसतोय का? बघा, हे पहा असा हा गवत घेऊन असा उडून जातो आणि आपलं घरटं बनवतो। जर आपण जागोजागी सिमेंटीकरण केलं, जमीनच ठेवली नाही, असं गवत, या दुर्वा पण इथे आलेल्या आहेत बघा, दुर्वा अशा येऊ दिल्या नाही, तर त्या पक्ष्यांना घरटं बांधण्यासाठी गवत कुठून मिळणार आणि कसं काय ते आपलं घर सजवणार? म्हणून कमीत कमी थोड्या जागेत जरी तुम्ही सिमेंटीकरण न करता थोडी मोकळी जागा ठेवावी आणि त्या असं गवत उगू द्यावं। त्याचं साहित्य वापरून पक्षी आपलं घरटं, स्वतःचं घरकुल उभा करतात, स्वतःच्या हाताने बनवतात। त्याच्यामध्ये त्यांची छोटी छोटी अंडी घालतात, अंडी उगवतात आणि त्याच्यामधून पिल्ले बाहेर पडतात आणि निसर्गाचं आपल्या संरक्षण होतं। तरी कृपया जास्त सिमेंटीकरण न करता असं थोडासा भाग कवीना मातीचा मोकळा ठेवावा आणि ज्यावेळेला पावसाळा येतो त्यावेळेस मनसोक्त असं गवत तिथे उगू द्यावं आणि हिरवगार दिसायलाही छान दिसतं आणि निसर्गाचं पण संरक्षण त्याच्यामधून केलं जातं, असं माझं म्हणणं आहे। बघा, तुम्हाला पटतंय का? आवडलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद।